2025. 2025. बरोबर नाही, 2024 ला कोणी पैसे भरलेले? माझी पण केस सेमच आहे. मी जानेवारी मध्ये भरलेत बघा. आणि सर फॉर्म मी भरला 2024 ला डिसेंबरचा आहे. पैसे भरलेले सर. पैसे मी पण 2025 मध्ये जानेवारीत भरलेले आहे, त्याच्यामुळे मला पण कंपनी दिसली नाही ना. सर मी 2024 ला पैसे भरले, मला यायला पाहिजे तोच होते सर. तोच तोच चीज आहे जे का माझे एका आवाज आला ना त्या दोन. दादा, आवाज येतोय का अटकतोय माझा आवाज? तुमचा. आवाज आता अटकतोय. येतोय का? आता हो येतोय का? हो, बोला बोला. माझा एक मित्र होता, त्याच्या किती 2024 मध्ये हे होतं, कारण मी त्याचं स्वतः केलं म्हणजे नाही, आवाज सिलेक्शन. नाही देत दादा. दादा, आवाज नाही देत तुमचा. थांबा 1 मिनिट. ज्यांना बोलायचं नाही ना त्यांनी माईक प्लीज म्यूट करून ठेवा, कारण की तुमच्या आवाजामुळे दुसऱ्यांचा आवाज येत नाहीये. तुम्हाला बोलायचं असेल तर माईक चालू करा, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना बोलता येईल. फक्त दुसरं बोलताना आपला माईक बंद करा, जेणेकरून दुसऱ्यांना आवाज प्रॉपरली येऊन जाईल आणि तुम्हाला पण ऐकायला चांगला येईल. आता येतोय का माझा आवाज? हा, येतोय. हा, येतोय, बोला आता. हा, तर माझं म्हणणं असं होतं की माझ्याकडे 2 MKID होत्या. तर एकचं पेमेंट जे आहे ना नोव्हेंबर मध्ये झालं होतं 2024, आणि माझं स्वतःचं जे आहे ना मी जानेवारी मध्ये 2025 मध्ये पेमेंट केलं होतं. तर मला वेंडर ऑप्शनच नाही आले, कारण मी लगेच एका मागे एकच केलं होतं ना. तर एकासाठी दिसले आणि एकासाठी मला वेंडरच नाही दिसले बघा. ज्याच्या 24 मध्ये पैसे भरले त्याचं दिसलंय ना. हा, त्यात झालं पण सिलेक्शन पण झालं त्याचं. मग माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. आता मी व्हॉट्सअपला बघितलं, ज्यांनी 24 मध्ये पैसे भरले त्यांचं झालंय, आणि ज्यांनी हा, त्यांना वेंडर ऑप्शन होते. 25 मध्ये पैसे भरले त्यांना ऑप्शनच नव्हतं. ऑप्शन म्हणजे राईट वेंडरचं राईट ऑप्शन होतं. बरोबर. वेंडरचं पण ते ऑप्शन होतं, पण निवडताना कंपनी निवडायला कंपनीच दिसली नाही आपल्याला. हा, मर्यादा कोटा संपला तुमचा म्हणून नाही का, तुमचा कोटा हो संपलेला आहे म्हणून आलेलो. हो, नाही, तेच प्रॉब्लेम आहे. आता ज्यांचं भोसले सर सर, ऐका ना, ज्यांचे उद्या भोसले पैसे सर अपडेट घेणार ना आपल्याला. सर ज्यांचे पैसे 24च्या म्हणजे 25च्या अगोदर, म्हणजे डिसेंबर 2024च्या अगोदर ज्यांचे पैसे भरले त्यांना कोटा आलेला. हो बरोबर. ज्यांचं 25 मध्ये हो, झालंय, बरोबर. म्हणजे 25 मध्ये ज्यांचं पेंडिंग 25 मध्ये बी आलंय त्याला कंपनी भेटली नाही, याचा अर्थ असा आहे. हो. राईट म्हणजे ऑप्शनच नाही तुम्हाला, मर्यादा म्हणजे नाही कोटा संपलेला आहे म्हणून दाखवलं त्यांना. बरोबर. ऑप्शनच नाही आले ते निवडायचे, नाही, आणि केस मग मेसेज पण नाही आला. ज्या शेतकऱ्यांची पेंडिंग आहेत पण त्यांनी त्याची पूर्ण प्रोसेस 25 मध्ये केली त्यांना पण ऑप्शन नाही. ज्यांची प्रोसेस 24च्या अगोदर झाली आहे, डिसेंबर 2024, त्यांचं सिलेक्शन झालंय म्हणायचं आज. हो हो हो. सर, झालं सर. हो बरोबर. आणि सगळ्यांचंच झालं म्हणजे असं असावं, झालंय सर. सगळ्यांचंच झालं असावं मला वाटतंय. हॅलो सर. हा, बोला ना. सर ग्रुपमधनं असं झालं माझं होतं फेब्रुवारी मध्ये केलेलं आहे, 2025 फेब्रुवारी मध्ये पैसे भरले होते. 2025. दोन फॉर्मचे भरले होते, त्याच्यामध्ये मला एकाचे ऑप्शन आले, एकाला आले नाही. फक्त दोन्ही पेमेंट पण ह्या फेब्रुवारी. वर्षामध्येच केलेलं आहे. हॅलो. हा, बोला दोन्ही बोला. पण फेब्रुवारीत हॅलो. भरले होते पैसे. हा, दोन्ही पण फेब्रुवारी भरले होते. एकाला आला ऑप्शन, ते 2023 चा फॉर्म होता माझा कुसुमवाल्या मधला. हम्म. त्याला झालं, मागील मधलंच नाही झालं समजा, त्याला ऑप्शनच नव्हतं आलं. कुसुम मधले फॉर्म याच्यात हॅलो. वर्ग केलेले आहेत दादा ते. हा, वर्ग केलेले आहेत ना, पण त्याचं मी झालं, पेमेंट झालं होतं फेब्रुवारी मध्ये, आणि कंपनीचं ऑप्शन पण आलं, कंपनी पण निवडली मी शकते. आम्हाला नाही आलाय ना, आता नेमका प्रॉब्लेम होतोय. आता ते भोसले सर उद्या अपडेट घेणार ना आपल्याला याच्याविषयी. आता ते ते भोसले अपडेट घ्या ना सरांचं फक्त, म्हणजे त्यांच्या की ते ह्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही, त्याच्यामुळे थोडंसं हे झालंय. मी पण विचारून बघतो की काय कोणचं राहिलंय, तर एकदा बघूया आपण काय होतंय ते. शक्यतो ते अपडेट आहे ते सेम तसंच आहे की 2024चं जे पूर्ण प्रोसेस झालेले त्यांच्यासाठीच तो कोटा होता. आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये काही वाटतंय का कुणाला, कॅटेगरीनुसार आली होती? नाही सर, कॅटेगरीचं काही नाही, सगळ्यांना आलंय सर. जनरल आलंय, ओबीसी आलंय, ST SC पूर्ण कास्टवाल्याला आलंय कॅटेगरीमध्ये. ओके. कॅटेगरीचा काही प्रश्न नव्हता याच्यामध्ये. आता सर एक काही समजा, कारण जे वरून मेसेज आलेत बघा, टेक्स्ट मेसेज पडले होते सकाळी, मला ते एकाच नंबरवर पडले होते ज्याचं मला ऑप्शन आले, ओके. दुसऱ्याला पडले नव्हते. त्याच्यामुळेच आले नाही असं वाटतंय मला. समजा ज्याला वरूनच मेसेज आले MSCB कडून. कशासाठी? कंपनी निवडण्यासाठी. हा, आणि मी दुपारच्या टायमिंगला केंद्रे साहेबाला बोललो होतो, मी चोरंबेवरून बोलायलो साहेब मी. हा, बरोबर, धारोड. कंपनीला का टायमिंग? हा, तर मला तुम्हाला सांगितलं होतं की मला एक मेसेज पण यायलाय, आणि लोक म्हणत नव्हते का ती की कंपनी MKID पाठवत, मी कॉल केला तुम्हाला. तर
मला एका नंबरवर मेसेज आलता MSB सकाळी 5-6 वाजता आलता मेसेज. तर ते ऑप्शन आलते आणि ती सिलेक्ट झाली, पण दुसऱ्याला मेसेज पण नाही आला, ऑप्शन पण दाखवलं नाही त्याला. मग बरोबर आहे ते. ज्यांना मेसेज पाठवले त्यांना झालाय म्हणायचं मग ते. असं हा, कुणी आहे असं का आपल्या म्हणता येईल. हा, ग्रुपमध्ये? बरोबर, सर बरोबर. ऐका ना, असं कुणी आहे का ग्रुपमध्ये की मेसेज आला पण त्यांना कंपनी निवडणं झालं नाही, असं कुणी आहे का? म्हणजे महावितरणवाल्याने असं केलंय आता, मेसेज पाठवायचे आणि त्यांचीच कंपनी निवडणार तेच बरोबर व्यक्ती. सेम. आणि मग हा, आपण असंच वाटायला मला. बरोबर आहे सर. नाही, आणि काय काय होतंय माहितीये सर, का, साईटला लोड येऊ नये ज्यांना म्हणून होत मेसेज असेल असं आला मला. नाही ना सर, ज्यांना मेसेज आला नाही त्यांनी किती बी बघितलं तर त्यांच्या ऑप्शन मध्ये कुठलीच कंपनी आली नाही, याचा अर्थ असा झाला. एक एक मिनिट सर, माझ्या गावातले एक माणूस येते मोहसिन शेख म्हणून आहे का मोहसिन? हॅलो, त्यांनी पण कंपनी निवडले, त्याला विचारलं असतं ना आपण. हॅलो मोहसिन, गेलाय वाटतं तो. असं कोणी आहे का ज्याला मेसेज आला नाही आणि कंपनी निवडली? नाही वाटत. हॅलो. हा बोला. हा बोला. नाही, असं कुणी आहे का सर ग्रुपमध्ये? माझे 2 फॉर्म होते. हा हा. दोन्ही पण फॉर्म 2024 मधले होते आणि दोन्हीचं पण पेमेंट वगैरे झालेलं होतं, सर्वे पण झालेला होता. पण एकाचा आयडी जो आहे होता आणि एकाचं जे ते एमटी होता. तर एमके वाला जो वरतून मेसेज पण आलता की आज कंपनी येणार आहे, तर त्याची मी कंपनी निवडली. आणि एमटीचा जो आयडी होता त्याला मेसेज पण नव्हता आला आणि त्याला मला शो पण नाही केलं वेंडर. मग बरोबर आहे, तेच प्रॉब्लेम झालाय ना आता. एक दादाने सांगितलं ना त्याच्या पहिले पण, एकाला हो मेसेज आला तसंच आहे ते. हो निवड झाली. आता तुम्हाला एखाद वेळेस पुढच्या टप्प्यात यायला बसला मेसेज दुसऱ्याला. हो, मेसेज थोडा आधी आला होता, मेसेज दुपारी आला होता, कंपनी नंतर आली, परंतु मेसेज आला होता. नाही पण दादा, कंपनी समजा मेसेज आल्यावर कंपनीचे टायमिंग दिलता का? नाही, टायमिंग वगैरे काही देत नाही, फक्त आज येणार आहे आज सांग. अच्छा अच्छा. नाही पण सर आणि अर्ज कधीच होता? हॅलो, अर्ज 23 होता का? हो 2024 चे दोन्ही पण अर्ज 2024 चे होते, पण एकाचा आयडी एमके होता आणि एकाचा एमटी होता. अच्छा अच्छा, म्हणजे एकाला मेसेज आला आणि एकाला नाही आला त्याच्यामुळे. हो, जो एमके होता त्याला मेसेज आला, परंतु एमटी जे आहे त्याला मेसेज पण नव्हता. आपल्या नाही, ग्रुपमध्ये MK सर ऐका ना, आपल्या ग्रुपमध्ये असं कुणी आहे का की मेसेज आला नाही आणि त्यांनी कंपनी निवडली, असं कुणी आहे का? नाही तसं कोण नाही, कारण त्यांनी ना वरूनच हे केलं नाही का, ज्यांना ज्यांना विंडोज Message. सिलेक्ट दिले ना त्यांना त्यांनी मेसेज पाठवले. नाही, काय आता झालंय इथून माहितीये पुढं सर, ना आता आज ऐका ना चार सर, चार इथून कंपनी पुढं होत्या. सगळ्यांनी लक्षात ठेवा, चारही कंपनी ज्यांना सांगा. मेसेज येईल ना त्यांनी कंपनी, त्यांना 100% कंपनी येते, हे लक्षात ठेवा. ज्यांना मेसेज आला त्यांना कंपनी आली 100%. फक्त निवडताना आपली क्वालिटीची कंपनी निवडा, जेणेकरून पुढं तुम्हाला ते कॅन्सल करायचं गरज पडू नये. घाई गडबडीत कुठलीही आता कंपनी निवडू नका. नाही, चारही कंपन्या चांगल्या होत्या ना सर या. हो हो, आज आज होत्या, आज चांगल्या होत्या. ओसवाल, शक्ती चारी आणि राईट वॉटर सुद्धा चांगली होती. रोटोमॅक पण होती ना ती. हो हो हो, रोटोमॅक. हो, चारही कंपन्या चांगल्या होत्या सर. आज फक्त आता शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, आपल्या शेतकरी बांधवांना, जर कोणाला जर झाले तर परत एकदा मेसेज म्हणजे व्हॉट्सअपला टाका ग्रुपवरती का बाबा आज कंपनी येणार आहे, त्या माध्यमातून शेतकरी परत जागी राहील. बरोबर बरोबर. एकमेकांना सहकार्य करा म्हणजे आणि परत एक जेवढं होईल ना तेवढं ग्रुपवरती चर्चा कमी करा. खूप ग्रुपवरती आपल्या खूप मेसेज येतात. मी ग्रुप सकाळी बघितलं तर मला 1000 मेसेज दिसले. हो, आज पण लय मेसेज होते सर. 5 वाजेपर्यंत एका तासात किती 700 ते 800 मेसेज पडले आपल्याला. त्याच्यामधले 900 मेसेज कधी वेंडर येणार, कधी वेंडर येणार हो साहेब. हो. नाही, नवीन जी येणार आहेत ना त्यांना ठीक आहे, समजून घेऊ आपण किंवा त्यांचा प्रश्न. पण ज्यांना माहिती आहे ते पण जर परत परत विचारले तर मग त्याला काय अर्थ आहे? ज्यांना माहिती आहे की नाही, बाबा आता जे जुने शेतकरी बांधव जोडले गेले ग्रुपला, त्यांनी विचारूच नका वेंडर कधी येणार आहे आता. हो. बरोबर बरोबर. आणि एक करा सर, तर थोडस की ना मजाक मस्ती जास्त चालू राहिली ग्रुपवरती, त्यांना थोडं रिमूव्ह करून टाका सर त्यांना. नाही, हा, मी बरोबर, मी बरोबर. ना ते वाचतोय, एक दोन मला जर वाटलं ना की नाही नाही, एकदा मी रिमूव्ह केलं पुन्हा मग मला त्यांनी कॉल केला तरी मी परत घेत नाही, माहितीये का? नाही, घेऊ पण नका सर. हम्म. काय होतंय सर, मजाक मस्ती करता किंवा वेगळी एकेरी भाषा चालते. हा. आपण सगळे शेतकरी बांधव आहे, सगळ्यांना समजून उमजून घेतलं पाहिजे ना हो सर. बरोबर आहे. नाही, जर आता समजा मेंबर जास्त वाढले आणि जर चर्चा जर जास्त होईल ना, आपल्याला शेवटी कॉल शिवाय पर्याय नसणार आहे. आपलं जसं आता आपण कॉल करतोय ना, रोज संध्याकाळी किंवा एक दिवसाआड जरी कॉल घेतला ना, सगळ्या शेतकरी बांधवाचे प्रश्न मिटतात तिथं. तर आणि काही जण राहिला विषय शेतकरी फालतू कंपनीचा, गिरू पण खूप करतात.
एकमेकांना समजून घ्या फक्त. कुणाला जर प्रश्न असेल तर तिथं त्याला उत्तर सांगा. एवढंच करा, बाकी मोकळी चर्चा नका करू. जेणेकरून 1,000 आणि 2,000 जर मेसेज असेल तर त्याच्यामध्ये तुमचा कामाचा मेसेज दबून जाईल मध्ये, बाकी काही नाही. कधी वाचायचा तो नंतर 1,000 मेसेज जर समजा 1 तासात पडतो. नाही, ग्रुपमध्ये सर, मी नवीन आहे ग्रुपमध्ये, मला एक तुम्ही काय क्वेश्चन मेसेज होता. केला हे समजून राहणार आहे. हॅलो, हा बोला ना. सर वेंडर एवढं उद्या अपडेट घ्या सर आपल्या भोसले सरांकडून. हो घेतो मी भोसले सरांसोबत. माझा कॉल पण झाला एक 5:30 वाजता भोसले सरांसोबत, की असं डिस्कस झालं म्हणजे की काही ते ऑप्शन असून आता ऐका ना. वेंडर आले नाहीत हे विषयावरती बोललो होतो आम्ही दोघ जण. तर आता आपलं तर झालंच की ते तर झालं, सर. 2024 जे आता पूर्ण काय माहिती झालं? होती ना त्याच्यावरती ऐका ना. डेटा भेटला आपल्याला. बरं का सर, काहींना मेसेज आले त्यांनी कंपनी निवडली, काहींना मेसेज नाही आले, मग त्यांना कधी येतील मेसेज ते पण विचारा सर. बरं ठीक आहे. नाही तुम्ही ना, आपण जे जॉईंट सर्वे आहे ना, जॉईंट सर्वे ना सगळ्यांनी करून घ्या. ते खूप महत्वाचं आहे. आपण लास्ट टाइमच्या मीटिंग मध्ये पण तेच सांगितलंय. तुमचं वेंडरचं ऑप्शन गायब झालं तरी तुम्हाला joint survey option परत झालाय का? येणार आहे. जॉईंट सर्वे तर झालाय सर, काहींना मेसेज आले म्हणा त्यांना कंपनी निवडता आली ना. होम वेंडर ऑप्शन आलंय तरी पण दिसली नाही आज कंपनी. हॅलो, मेसेज नाही आला तुम्हाला? नाही मेसेज आला. हाच प्रकार झालाय माझ्या बाबतीत पण. मग आता Message तेच पण आला. सरांना विचारतो आपण. मेसेज नाही आला तर ज्यांना मेसेज आला त्यांनी कंपनी निवडली ना, हा तर मग ते तेवढं विचारा सर. इंजिनियरला कॉल केला पण त्यांना पण सांगता येईना काही. नाही ते भोसले साहेब पण तसंच म्हणले. मी